आपलं नाव लौकिक केलंय तो खेळाडू क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर आयोजकांच्या भूमिकेत असलेले हरीश सलते पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षही आहेत. ते सध्या आपल्याला पाहिलं गेलं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील खेळपट्टीवरती. त्यांच्याशी थोडंसं अगदी पाहिलं गेलं संवाद साधला जातोय. बाउंड्रीज कुठे कुठे आहेत त्याचा मात्र आढावा घेतला जातोय. पहिलं षटक कोणाला हाताळणार याची नक्कीच विचार विनिमय केला जातोय. चेंडू सुपूर्द केला जातोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती कीच रोहित ऑफसाईड रिजनमध्ये ज्या पद्धतीची खेळी करतो त्या विरोधात कसं पलायन असेल, काय प्लॅन असतील हे महत्त्वाचं. कारण या दोन महत्त्वाच्या विकेट असतील. या लवकर घेण्यामध्ये जर यशस्वी ठरला मस्करवाडी संघ तर नक्कीच कमी धावांमध्ये रोखण्यासाठी यशस्वी ठरेल. अगदी पाहायला गेलं तर पावसाळी हंगाम चालू असलेला पाहायला मिळतोय. अगदी 2 वर्षापूर्वी पाहिलं गेलं तर पावसाळा पूर्णपणे या क्रिकेट रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना दूर ठेवलं जायचं क्रिकेटपासून. परंतु पाटण तालुका क्रिकेट असोसिएशननं पुन्हा एकदा एक नवीन व्यासपीठ या खेळाडूंसमोर आणलं गेलं. पावसाळी रबरी स्पर्धा भरवल्या जातात आणि त्याच स्पर्धेतील तर पहिलं पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती तयार होतोय. सचिन आपल्या गोलंदाजीला पूरक असं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. लॉंग ऑन इन लॉंग ऑफ साईडला पाहिलं गेलं तर बाहेर खेळाडू उभे केले जातात. पहिला चेंडू हाताळला जातोय. पंच आमच्या बाजूने वळत आहेत. पहिलाच वाईडचा चेंडू येताना पाहायला मिळेल. वाईड +1 अशा 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील. थँक्यू पंच. यावेळेला स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव त्याच्यावरती घेतले. क्षेत्ररक्षक आहे तिथं तयार. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी फसगत, परंतु एका धावेवरती समाधान. याचसोबत धावफलक 3 या आकड्यावरती. नक्कीच पहिला अवंतर चेंडू हाताला गेला. त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, गुड लेंथवरती गोलंदाजी करणं महत्त्वाचं असेल. खेळाडूला जागा बनवावी लागते खेळताना. यावेळेस अगदी ओरपीट चेंडू होता. धाव घेण्याचा मानस रोहितकडून, परंतु त्याला योग्य वेळी नकार. घाई नको आहे. नक्कीच इनिंगला सुरुवात होते. थोडासा वेळ घेणं महत्त्वाचं असेल. खेळपट्टीचा अंदाज घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज शुभम मोठे फटके खेळण्यासाठी यालाही ओळखलं जातं. अगदी आज पाहिलं गेलं तर अक्षय पवार ओपनिंग फलंदाज म्हणून असतो. तो मात्र आज अनुपस्थित असताना ओपनिंग फलंदाजाची वर्णी म्हणून शुभमला संधी दिली गेली. या संधीचं सोनं करायला हवं. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु ताकद अगदी परिपूर्ण. या स्पर्धेतला पहिला मॅक्सिमम षटकार शुभमच्या बॅटमधून. अगदी आपण रिप्ले पाहतोय सातारा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती. काय फटका खेळला गेला. ताकद अगदी पाहिलं गेलं मिस टायमिंग स्ट्रोक असं वाटलं होतं. अगदी बॅटच्या मधोमध नव्हता आला चेंडू, वरच्या साईडला लागला, तरी सुद्धा पाहिलं गेलं ताकद आहे बाहूंमध्ये. त्या ताकदीच्या जोराने मात्र हा चेंडू गेला सीमा पार. यावेळेस पंच वळतायत वाईड. त्यासोबत यष्टीरक्षकाकडून चूक. वाईड +1 अशा 2 धावा. नक्कीच पहिलं षटक महागडं ठरताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात DK11 या घोटील संघासाठी. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट चांगलं होणं महत्त्वाचं असेल या संघासाठी. तर मात्र या 2 खेळाडूंना आता सावध पारी खेळणं महत्त्वाचं असेल. तर सचिन याला कमबॅक करणं महत्त्वाचं. गुडलेंटवरती मात्र आता चेंडू हाताळावे लागतील. चेंडू या अगोदरचा पाहिलं गेलं नितीन सर तसं चांगलं होतं, परंतु ताकद कुठेतरी महागडी ठरताना पाहायला मिळाली. यावेळेस चुकीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मिस होतोय. यष्टीरक्षक चूक करतोय. त्या बदलात 1 धाव नक्कीच येईल बाईच्या स्वरूपातली. या एका धावेने धावफलक आपल्याला 12 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. पहिलाच सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळाला आहे. पहिल्याच या षटकामध्ये चांगलं एंटरटेन करतायत खेळाडू. गोलंदाज अगदी पाहिलं गेलं एक षटकानंतर चांगलं कमबॅक करताना.
यावेळेस गती आहे परंतु दिशा भरकटलेली, वाईडचा येतोय इशारा. ही एक धाव धावफलकामध्ये केली जाईल. 8 धावफलक होईल 13 या आकड्यावरती स्वार. यावेळेस चांगली गोलंदाजी मेस्टामी स्टोक, बॅटची ठीक आहे, चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावफलक 14 या आकड्यावरती. जशी सुरुवात झाली होती तसं मात्र तदनंतर इथं धावांच्या साहाय्याने DK11 या संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात तशी अगदी पाहायला गेलं ओव्हरची थोडीशी महागडी ठरली, तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन. शेवटचे 3 चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती हाताळताना पाहायला मिळालं गोलंदाज. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाजाला आमंत्रित केलं जातंय विनोद. नक्कीच पहिल्या विकेटच्या अजूनही शोधात असेल मस्करवाडी हा संघ. दुसरं षटक घेऊन विनोद. तर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल आता रोहित. स्टेप आउट होऊन खेळण्याचा मानस, गतीमध्ये परिवर्तन पाहिलं गेलं तर स्लोवर चेंडू हाताळला गेला आणि गुड लेंथवरतीचा हा चेंडू रीच करावं लागतंय फलंदाजाला. या पद्धतीनं खेळणं महत्त्वाचं असेल, मानसिकतेसोबत खेळलं जातं इथं फलंदाजाच्या. यावेळेस चेंडू पाटा ठेवण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स. नक्कीच इशारा दिला जातोय पंच हरीश सलते यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होण्याचा मानस आणि बॅटची ठीक एज. यष्टीरक्षक करतोय काम. पहिला बळी, पहिला गडी गारद केला जातोय. बाद होईल. अगदी पाहिलं गेलं तर मानसिकतेसोबत खेळलं गेलं होतं. निर्धाव चेंडू हाताळले गेले, तदनंतर मात्र मोठा फटका खेळण्यासाठी पुढे आला आणि बॅटची थिक एज लागून यष्टीरक्षक आपलं काम चोख करत असताना पहिली विकेट रोहितच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाली. निराश कामगिरी या मॅच दरम्यान रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतोय स्वतः कर्णधार प्रकाश बाचुलकर. नक्कीच मोठे स्ट्रोक मारण्यासाठी यालाही ओळखलं जातं, ताकदीचा वापर करतो. जर याच्या रीचमध्ये चेंडू आला तो तर मात्र आपल्याला सीमा पार पेटताना पाहायला मिळेल. परंतु रोहित अगदीच 2 स्पर्धे अगोदर ज्यांनी चांगली सुरुवात केली गेली होती, बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता, परंतु गेल्या 2 स्पर्धांमध्ये थोडीशी निराशजनक कामगिरी. पहिला चेंडू फेस करत असताना वाईडचा इशारा येतो पंचांकडून. अतिरिक्त धाव जोडली जाते. या अतिरिक्त धावांवरती आता कंट्रोल ठेवावं लागेल विनोदला. ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती सुरुवात करून दिली गेली. 2 निर्धाव चेंडू, एक अगदी पाहिलं गेलं तर तिसऱ्या चेंडूवरती विकेटही घेतले, परंतु हा वाईड चेंडू. पहिला चेंडू अगदी पाहिलं गेलं तर फेस करत असताना पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय पंचांचा. 2 लगातार वाईड. या वाईड धावा मात्र DK वॉरियर या संघासाठी मात्र सोनं ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अचूक टप्प्यावरती चेंडू गुड लेंथवरती हाताळला गेला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागलं तिथं प्रकाश बाचोलकरला. या पद्धतीने चेंडू जर खेळायचे असेल तर चेंडूपर्यंत रीच करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा जसं पाहिलं गेलं पदतालिका केली गेली, चेंडूचा टप्पा अजून थोडासा पाठी, गती वाढवली गेली आणि बीट केलं जाते. काय गोलंदाजी आखली जाते, कौतुक करावं लागेल. 5 चेंडू हाताळले गेले, 2 धावा दिले गेले, त्याही अवांतर आहेत अगदी पाहिलं गेलं तर वाईटच्या. आणि एक विकेट महत्त्वाची रोहितची इन पॉकेट करताना ठरला विनोद. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. संघासाठी चांगली कामगिरी. पुन्हा एकदा हा शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. दुसऱ्या षटकाचं इथं पाहिलं गेलं समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सोळा या आकड्यावरती आणि दुसरं षटक. आता कौतुक करावं लागेल विनोदचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. 6 चेंडू हाताळले, 6 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा देऊन एक महत्त्वाची विकेट, 2 धावा त्याही अवांतर. वाईडच्या बॅटनी एकही धाव घेता आलेली नाही विनोद समोर. तर तिसरा षटक हाताळण्यासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी बॅकबोन म्हणून ज्याला ओळखलं जातं, पाठीचा कणा या संघाचा KP
पहिल्याचा डेट चेंडू अगदी पावसाळी क्रिकेटमध्ये हे सगळे आपल्याला दृश्य पाहायला मिळतात. चेंडू हातातून निसटत असतो. पहिल्याचा डेट बॉल आपल्याला आखताना पाहायला मिळाला. केपीच्या माध्यमातून अगदी चेंडू सुकवला जातोय. ग्रीप होत नाही. ग्रीप होणं महत्त्वाचं गोलंदाजी करत असताना. तर स्ट्राईक एंडवरती शुभम ज्याच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. ताकद आहे परिपूर्ण. पहिल्या चेंडूवरती केलं जाईल आक्रमण. स्वागत केलं जातंय षटकारांनी. केपीला दाखवलं जातंय असमान धावसंख्या या 6 धावांनी पुढे सरसावताना पाहायला मिळते. 22 या आकड्यावरती. या अगोदरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विनोदच्या माध्यमातून. परंतु जी सुरुवात हवी असते ती पुन्हा एकदा सुरुवात करून दिली जाते शुभमच्या माध्यमातून. या पद्धतीचे अजून एखादे दुसरे मोठे फटके येणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा चुकीचा चेंडू हाताला जातोय. समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या डोक्यावरून आर पार सीमा पार. तर बॉल डेड आखला जातोय. माफ करा. नक्कीच पंचांकडून डेड बॉलची तर घोषणा केली जाते. अगदीच पाहायला गेलं तर आभाळ येताना पाहायला मिळते. थोडासा अंधुक प्रकाश. परंतु सातारा स्पोर्ट्स या वाहिनीवरती अगदी क्लिअर व्हिडिओ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस काय कमबॅक केला जातोय. एक तेरी तो एक मेरी स्लोअर चेंडू. यॉर्क पद्धतीचा सरळ यष्ट्यांचा वेध. परतावं लागेल शुभम पवारला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. तदनंतर मात्र काही चांगली कामगिरी. नक्कीच विचार विनिमय केला जातोय कोण येईल यानंतर खेळण्यासाठी. कारण इथून पुढे मात्र आता षटकार चौकारांची आतिषबाजी होणं महत्त्वाचं असेल. महत्त्वाची विकेट ज्या 2 होत्या त्या मात्र माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. विनोदच्या षटकामध्ये रोहितला परतावं लागलं आणि तदनंतर मात्र केपी ज्यासाठी ओळखला जातो ती कामगिरी करत असताना शुभमला माघारी धाडलं जाते. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल हरीश. DK स्पोर्ट्सचा छोटा बाहुबली म्हणून याला ओळखलं जातं. अगदी घोटील प्रीमियर लीगमध्ये चांगली खेळी केले गेले या खेळाडूकडून. आता अपेक्षा असतील या संघाला. शॉर्टलाईनचा चेंडू खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदणार का. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं विनोदच्या माध्यमातून. चेंडू स्टॉप करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी आपण पाहिलं गेलं 3ऱ्या धावेसाठी धावले जात आहेत. पंचांचं बोट होतंय वरती. 3री धाव घेत असताना धावचित होऊन परतावं लागेल हरीशला. अगदी 3ऱ्या धावेचा मोह टाळता आला नाहीये आणि तो मोह मात्र स्वतःला यावेळेस पुन्हा एकदा डेड बॉलची घोषणा होते. या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. हे फनी मोमेंट्स नक्कीच आजच्या दिवसभरामध्ये येताना पाहायला मिळतील. जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस चांगली गोलंदाजी डेड चेंडू येताना पाहायला मिळतोय. कनेक्शन आहे का प्रॉपर. क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल तो पोहोचतोय. गॅदर करतोय. फेकी करतोय. पुन्हा एकदा 2ऱ्या धावेचा प्रयत्न. परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील यशस्वीपणे. या 2 धावेनी धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाला. 26 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र पावसाची चित्र. पावसाचं आगमन होतं या मॅच दरम्यान. पंचांकडून नोचा येतोय इशारा. नक्कीच 9+1 अशा 2 धावा आणि फ्री हिट. यस 9+1 अशा 2 धावा घेतल्या जात आहेत. फ्री हिटची संधी आहे. पावसाचं आगमन याच दरम्यान होताना अगदीच ओव्हरपिच चेंडू होता परंतु गती काढून घेतली गेली होती. चांगलं पुनरागमन केपी कडून. कशा पद्धतीनं पुनरागमन केलं जातं याचं चांगलं उदाहरण दिलं जातंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय
28-28 या आकड्यावरती. चला वेळ घेऊ नका, चौथं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करा. माफ करा, 3च षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 3 षटकांमध्ये आपण पाहिलं गेलं तर आव्हान ठेवलं गेलं 29 या धावसंख्येचं. 29 धावा जिंकण्यासाठी गरज असेल मस्करवाडी या संघासाठी 18 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या असतील तर DK येलोने हा संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. अगदी पहिलं आणि शेवटचं षटक चांगलं खेळून काढलं, परंतु दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला विनोद कौतुक करावं लागेल मित्र याचं, कारण काय गोलंदाजी आखली गेली. फक्त 2 वाईट चेंडू, अगदी पाहिलं गेलं तर अपडेटेड नियमानुसार ती मेडन ओव्हरच ठरली. आणि त्यामध्ये एक महत्त्वाची विकेट जी होती रोहितची तीही येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर DK इलेव्हन घोटील हा संघ पाहिलं गेलं तर 29 धावांपर्यंत मजल मारू शकलाय 3 षटकांमध्ये. तर यानंतरचा होणारा सामना आपण पाहिलं गेलं रंगला जाईल ज्योतिर्लिंग इलेव्हन घोटील विरुद्ध आध्यात्मिक इलेव्हन घोटील या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या कॉम्बॉक्सच्या समोर या नाणेफेक केली जाईल. संघनायक या मंचावरती, वेळ घेऊ नका. तर महेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत कर्णधार. तर सचिन पवार या ज्योतिर्लिंग इलेव्हन या संघाच्या. अगदी पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात राहिली आहे या संघाची. ज्योतिर्लिंग संघाने पहिलं पारितोषिक मारलं गेलंय पावसाळी हंगामामध्ये. दोन्ही घोटील गावचे संघ आमने सामने येताना पाहायला मिळतील या नंतरच्या सामन्यामध्ये. तर विद्यमान सामन्यामध्ये तिसरा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आध्यात्मिक घोटील या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. लगेचच निर्णय कळवा. चला केपी, आपले ओपनिंग फलंदाज दाखल करा. 18 चेंडू 29 धावांचं आव्हान समीकरण ठेवलं गेलंय DK घोटील या संघाकडून. ओपनिंग फलंदाच्या जोडीमध्ये ज्याने अगदी चांगलं दुसरं षटक हाताळलं गेलं तो विनोद. तर त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळेल KP. महत्वाची जोडी आहे ही. जोडी फोडण्यामध्ये जर घोटील संघ यशस्वी ठरतोय लवकरात लवकर, या जोडीला जर माघारी धाडलं गेलं तर मॅचमध्ये नक्कीच चुरस निर्माण केली जाईल. जर KP तिथं उभा राहिला तर मात्र 9 चेंडूमध्ये ही मॅच जिंकण्याची कपॅसिटी ठेवतो हे आपल्याला माहीत आहे. तर त्या KP विरुद्ध काय प्लॅनिंग असेल. पावसाच्या सरी, पावसाचे थेंब आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. अगदी पाहिलं गेलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफला खेळाडू अग्रेसर केले जात आहे, क्षेत्ररक्षक पांगवले जात आहेत. तर एकही खेळाडू अगदी पाहिलं गेलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवलं जात नाहीये. इथे पाहिलं गेलं वाईडिश ऑफ साईडला आपल्याला धीरज पाहायला मिळतोय. तर मिड विकेटला अधिक, तर लॉंग ऑनला सौरभ, सॉरी रॉंग ऑनला आपल्याला रोहित, तर लॉंग ऑफला सौरभ पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होईल तयार चंद्रकांत पवार. बाबू रफ्तार का किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, गतीवरती अग्रेसर होत असतो हा गोलंदाज, परंतु अचूक टप्पाही साधनं महत्वाचं. छोटा बंधू गोलंदाजीसाठी तर दुसऱ्या संघातून खेळत असताना मोठा बंधू संभाजी पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅच पहिल्या चेंडूवरती काय घडते काय बिघडते, संधी होती मात्र दवडली गेली आहे. तर 2 धावा अंकित केल्या जातील. या चुका मात्र इथं टाळाव्या लागतील.
तर नक्कीच 2 धावा अंकित केल्या जातात. पहिल्या चेंडूवरती फसवलं गेलं होतं, संधी निर्माण केली गेली होती, थोडीशी चूक शुभमकरकडून. यावेळेला गती काढून घेतली आहे, समोरच्या दिशेने खेळून काढला विनोदनी चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय तिथं फेकी करतोय, एकच धाव अचूक फेकी. तर आता स्ट्राईक एंडला आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल KP, ज्याच्याकडून अपेक्षा आहेत मस्करवाडी या संघाला मोठ्या फलंदाजीची. पुन्हा एकदा गती काढून घेण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटलेली, वाईटचा इशारा येतोय पंच हरीश यांच्या माध्यमातून. या अतिरिक्त धावांवरती ठेवावा लागेल कंट्रोल. बॅट एक्सचेंज केली जाते. बॅट एक्सचेंज केल्यानंतर कशा पद्धतीची असणार खेळी हे पाहणं महत्त्वाचं. गोलंदाजी मार्कवरती होईल तयार बाबू, चांगली गोलंदाजी राहिली या हंगामामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फसवलं गेलंय, स्लीप आणली गेली. यावेळेस चांगलं गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. नक्कीच एखादा मोठा फलंदाज जेव्हा आपल्यासमोर खेळत असतो, चांगली गोलंदाजी त्याच्या विरोधात करतो, त्यावेळेला कुठेतरी आपला कॉन्फिडन्स जो असतो तो मात्र दोनावताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, गती वाढवली बॅटची, ती के चेंडू जाईन घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. काय गतिशील चेंडू हाताळले जातात, कौतुक करावं लागेल बाबूचं. कमी अगदी पाहिलं गेलं तर वेळेत यांनी आपल्या गोलंदाजीने चांगलं मात्र इम्प्रेस केलं गेलं. यानंतरच्या मॅचमध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतील आम्हाला. अनिकेत कशा पद्धतीचे खेळ राहणार आज. ऑफसाईड रिजनमध्ये हलक्या हाताने टोलवलाय, गतीचा फक्त पाहिलं गेलं फायदा उचलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावून जाऊन फेकी करतोय, विनोदकडून दुसऱ्या धावेचा मात्र आगमन केलं गेलं, परंतु त्याला KP कडून नकार. एक धाव अंकित केली जाते. धावफलकावरती धावफलक पोहोचतंय या सिंगलनी 6 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा बॅट, ठीक आहे, संधी निर्माण आहे तिथं येणार खाली. क्षेत्ररक्षक कंप्लीट झेल. पुन्हा एकदा या हंगामामधला चांगला स्पेल पाहायला मिळतोय बाबू याच्याकडून. कौतुक करावं लागेल. जसा पावसाळी हंगाम सुरू झाला तेव्हा मात्र गोलंदाजी करायला सुरुवात केली गेली आणि मात्र काही इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज. पहिली विकेटचं पतन विनोदला परतावं लागेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 6 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय रवी. नक्कीच यावेळेस सूर्याच्या किरणांना कुठेतरी पावसाने थांबवलं गेलंय, परंतु हा रवी मैदानामध्ये तापेल का आणि मस्करवाडी या संघाला विजयी करणारी खेळी करणार का हे पाहणं महत्त्वाचं. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाकली गेली आहे बाबूच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्चिक ठरून महत्त्वाचा विकेट विनोदला माघारी धाडलं गेला. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, लगेचच पोता पॉप इन क्रीजपर्यंत. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शुभम. फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी साकारली, आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला KP आणि इथं यष्टीरक्षकाकडून चूक. चेंडू जातो घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी अचूक टप्प्यावरती. गुड लेंथवरती चेंडू हाताळला गेला. या लेंथवरती चेंडू हाताळावा लागेल वारंवार, गतीमध्ये परिवर्तन थोडंसं करून, परंतु टप्पा मात्र हा ठेवावा लागेल, कारण रीच करताना कुठेतरी चूक होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाकडून यावेळेला जागेवरून घेऊन काढलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक समोर, चेंडूवरती येईल, फेकी करेल, तोपर्यंत फक्त घेतली जाईल एक धाव. इथं मात्र बॅकअप चांगला तिथं आपल्याला पाहायला मिळाला निलेशच्या माध्यमातून. यावेळेस रवीकडून अगदी हलक्या हाताने टोलला चेंडू कॅपमध्ये आहे, एक धाव घेतली जाईल. तिथं पाहायला गेलं तर मोमेंट स्लीपरी तिथं पाहायला मिळते.
आणि संधी मात्र निर्माण होते. महत्वाची विकेट धावचित होताना पाहायला मिळेल. नक्कीच पाय घसरले, परंतु पाय घसरल्यानंतर आयुष्यामध्ये पाहिलं गेलं अपयश आल्यानंतर, तोल गेल्यानंतर स्वतःला कसं सावरायचं असतं ते दाखवून देत असताना हा क्षेत्ररक्षक तोल गेला, पाय घसरला, परंतु तदनंतर फेकी अचूक आणि महत्वाचा मासा गळाला लावला गेला. रनआउटच्या स्वरूपामध्ये केपी माघारी येताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहिलं गेलं नाणेफेकीचा कौल लागला गेला आध्यात्मिक घोटील या संघाकडून आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ज्योतिर्लिंग 11 घोटील या संघासाठी. तर विनंती असेल सचिन दादा, जसा या मॅचचा शेवटचा चेंडू होईल लगेचच लाईनअप करून मैदानामध्ये दाखल व्हायचं क्षेत्ररक्षणासाठी. तर नवीन फलंदाज शुभम, विनंती असेल लगेचच पोहोचा पॉपिन क्रीजपर्यंत, वेळ घेऊ नका. स्पर्धा पाहिलं गेलं उशिराने चालू झाली, परंतु वेळेत संपवावी लागेल. सर्वांनी सहकार्य करणं महत्त्वाचं असेल. यावेळेस अखुटप्प्याचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आहे. ही फसगत मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण मैदानामध्ये झालेला हा चिखल थोडासा पाय घसरताना आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडूंचे नक्कीच आनंदाची लहर, कधी कधी हास्य आपल्या चेहऱ्यावरती येत असतं, परंतु त्याच वेळी स्वतःच्या संरक्षणाची ही जबाबदारी घ्या. स्वतःला सावरा मैदानामध्ये. यावेळेस चेंडू वाईड हाताळला जातोय. वाईड +1 अशा 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील धावफलकावरती. या वाईड्सवरती अतिरिक्त धावांवरती कंट्रोल ठेवावं लागेल गोलंदाजांना. या ज्या वाईड अतिरिक्त धावा जात आहेत या धावा मात्र कुठेतरी अपयशाला कारणीभूत ठरताना पाहायला मिळतील. यावेळेस चांगली गोलंदाजी वर पिच चेंडू, यॉर्कमध्ये हा चेंडू रूम करायला वेळही मिळाला नाही आणि चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाकडे निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू शुभमकडून, चांगली गोलंदाजी. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय धावफलक 12 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या वरच्या दिशेला लागतोय. चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये. एका धावेसाठी धावफलक पोहोचतोय 13 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये आता समीकरण असेल 6 चेंडू 16 या धावसंख्येचं. मॅच दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळते. अगदी मस्करवाडीचा शुभम ही मॅच जिंकून देण्यासाठी ओळखला जातो. रवी ही अगदी पाहायला गेलं तर अशा मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी करतो, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे केपी आणि विनोद ही महत्त्वाची ज्या विकेट होत्या त्या माघारी धाडण्यामध्ये यशस्वी ठरलाय DK 11 घोटील संघ. चला क्षेत्ररक्षण पांगवा, वेळ घेऊ नका. तिसरं षटक हाताळण्यासाठी लगेचच आमंत्रित करा गोलंदाजाला. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय सचिन. 6 चेंडूमध्ये डिफेंड करायचे आहेत. 16 धावा. स्ट्राईक एंडवरती आहे रवी. आशेचा किरण ठरणार का मस्करवाडी या संघाला? या 16 धावा बनवून विजयी करेल की पहिला विजय प्रस्थापित करण्यामध्ये यशस्वी ठरणार DK 11 घोटील हा संघ? 6 चेंडू 16 धावा. शेवटचं षटक, जबाबदारी दिली जाते सचिनच्या खांद्यावरती. रफ्तारचा किंग म्हणून ओळखलं जातं. अगदी पाहिलं गेलं तर यावेळेला पिच चेंडू, पहिला चेंडूवरती आक्रमण. मॅच मध्ये मस्करवाडी संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. पहिलाच ओव्हर द पिच चेंडू अगदी बॅट खाली लॉलीपॉप आणि त्याचा मात्र स्वीकार केला गेला रवी कडून. चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळतोय. मस्करवाडीच्या या केम्यामध्ये मात्र आनंदाची लाट येताना पाहायला मिळते या 6 धावांसोबत. नक्कीच आता विचार विनिमय करावा लागेल DK 11 या घोटील या संघाला. आता मात्र 5 ला 10 धावा. अगदी पाहिलं गेलं तर एकेरी दुहेरी धावांचं समीकरणही ठेवून हा संघ जिंकेल. तिथं निर्धाव चेंडू हातावे लागतील. क्षेत्ररक्षण चूक करावं लागेल. क्षेत्ररक्षणातली चूक ही मात्र आता पराभवासाठी कारण बनेल. यावेळेस कशा पद्धतीची गोलंदाजी
आखतोय पाहणं महत्वाचं. यावेळेला गोलंदाजाकडून मात्र चतुराई दाखवली जाते. गतीमध्ये मात्र पाहिलं गेलं तर परिवर्तन, गती काढून घेतली गेली आहे. टप्पा तोच ठेवला गेला होता, गतीमध्ये फसवलं यावेळेला रवीला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस रवीकडून. अशा पद्धतीचे मात्र निर्धाव चेंडू मॅचमध्ये चुरस निर्माण करतायत. यावेळेस पुन्हा एकदा गती काढून घेतली गेली. बॅटची ती केज लागून चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पोचतोय, फेकी करतोय. 2 धावा घेतल्या जातील. या 2 धावा मॅचमध्ये परिवर्तन, समीकरण बदललेलं पाहायला मिळतंय. 3 चेंडूंमध्ये आता 8 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षण करत असताना लक्षात ठेवावं लागेल, जर का ही फेकी अगदी पाहिलं गेलं तर नॉन स्ट्राईक एंडला झाली असती तर मात्र धावचित करण्याची संधी निर्माण झाली असती. अगदी शुभमने मात्र लेट स्टार्टअप घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. तीन चेंडू 8 धावसंख्येची गरज असताना ही मॅच डिफेंड करणार का सचिन की रवी? मात्र इथं ही मॅच घेऊन जातोय मस्करवाडी या संघाच्या दिशेने. पुढचा चेंडू घेऊन निघेल सचिन, सामना करतोय रवी. पंचांचा इशारा आहे पेंडिंग. यस, इट इज डॉट बॉल. अगदी वाईडची अपेक्षा करून सोडला गेला होता चेंडू, परंतु यष्टांच्या वरतून जाताना पंच तिथं हरीश मात्र अगदी चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनअप मध्ये बिघाड, दबाव दबाव दबाव. अगदी पहिली मॅच मात्र काय होते चुरशीची, ही स्पर्धा कशी राहील याचा मात्र देखणा नमुना ठेवताना पहिलीच मॅच. यावेळेला पुन्हा एकदा पाटी अंगाचा वेध घेतला जातोय. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावलं जातंय. शुभमला मात्र यावेळीस धावचित केलं जात आहे. शुभमच्या माध्यमातून 1 धाव अंकित केली जाईल धावफलकावरती. समीकरणं बदललेली पाहायला मिळतील. आता समीकरण आपल्यापर्यंत पोहोचतील. 1 चेंडू 7 धावांचं आता मात्र समीकरण आहे. इथून पुढे मात्र 99% हा सामना मात्र घोटील या संघाकडून आहे. 1% मात्र एखादा वाईट चेंडू अतिरिक्त धाव दिली गेली तदनंतर मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी असेल ती म्हणजे मस्करवाडी या संघाला. ही चूक करणार का सचिन की आपल्या संघाला विजयी सुरुवात करून देतोय? 1 चेंडू 7 धावा. अगदी व्हॅलिड डिलिव्हरी हाताळायची आणि विजयाला मात्र गवसणी घालायची आहे डीके या संघाला. आणि तो व्हॅलिड चेंडू हाताला जातोय ऑफसाईड रिजन मध्ये. अगदी क्षेत्ररक्षक अधिक कडून चूक, परंतु ही चूक मात्र काही मनाव घेतली जाणार नाही. विजय ठरतोय पहिल्या या सामन्यादरम्यान संघ डीके घोटील. खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक असेल मस्करवाडी संघ. खेळ चांगला राहिला, फाईट चांगली राहिली. अगदी रवीचा तो षटकार कमबॅक करून ठरणारा, परंतु तदनंतर मात्र चांगली ओव्हर हाताळली गेली या सचिनकडून. खूप खूप शुभेच्छा घोटील संघाला. तर विनंती करेल ज्योतिर्लिंग 11 लगेचच लाईनअप करा आणि मैदानामध्ये दाखल व्हा.